सामना आपण सुरू करूया. चला समोर टिनू बेडेकर आहेत, त्यांना थोडंसं विनंती असेल. पियुष रोहिल, यस थँक्यू सो मच. आणि सामना आपण सुरू करूया. टिनू बेडेकर आपण पंचर आहे या मॅचसाठी, कारण की बघा अतिशय महत्त्वाचा हा सामना आहे आणि या पुढील जे 3 मॅच होतील तर तिन्ही सामन्यासाठी 3 पंचर आपण. आपल्याकडे टेक्नॉलॉजी देखील आहे. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. या सामना आपण सुरू करूया. टाळ्या होऊन जाऊ दे या दोन्ही संघांसाठी. वेदांत 6-3 आणि रुद्र 11 या 2 टीम मध्ये हा सामना. गोलंदाज आहेत संकेश आणि स्ट्रायकिंगला फलंदाज रमेश बांद्रे. पहिला चेंडू आलाय, व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेने श्री गणेश होते. बॅटिंग करणाऱ्या वेदांत 6-3 या टीमची धावसंख्या आहे 1. 4 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, वेल लेफ्ट. रमेश बांद्रेने बॅटिंग खूप चांगली केली. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये सलग 2 सामने जिंकले होते. याच वेदांत 6-3 या टीमने यावेळी टॅप केलाय. टॅप मास्टर आहेत रमेश बांद्रे आणि 1च धाव मिळते. बघा चेंडू आणण्यासाठी लहान मुलं. आता सामना आपण तुम्ही खेळलेला आहात त्यामुळे विनंती असेल, अंधार झालेला आहे, चेंडू आणण्यासाठी आपण जायचं आहे. धावसंख्या आहे 3. चांगली सुरुवात केली आहे वेदांत 6-3 या टीमने टॅप केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. वेदांत 6-3 या टीमचे नक्कीच संघमालक आहेत. चौकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. वेदांत 6-3 या टीम साठी आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथे या डॉट बॉल धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे. यावीस लाईन बावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 8. पुन्हा एकदा टॅप केले. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिन्ही पंच एकत्र येत आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टिनू बेडेकर आहेत, गणेश आहेत आणि जिग्नेश आहेत. संदेश मामा यांनी इम्प्रेस केलाय. तन्मय प्रतिष्ठान या टीम कडून नॉट आउट. 1 धाव झाली. पूर्ण धावसंख्या 9. स्ट्रायकिंगला फलंदाज अमित मुरकर. सॉफ्ट हँडने खेळतायत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येत्या डॉट बॉल. चांगले क्षेत्ररक्षण दिलपेश कदम यांचं आपण पाहिलं आणि धावसंख्या 9 आहे. षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळी लाईन बावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 10. सॉफ्ट हँड खेळतायत. मिळते 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे वेदांत 6-3 या टीमला रमेश आणि अमितने. याआधी आपण सामना पाहिला असेल. रुद्र 11 आणि देवांश 11 या 2 टीम मध्ये 3 धावांनी नक्कीच तो संघ पराभूत झाला आणि 3 धावांची पॅनल्टी देखील होती. त्यामुळेच तो पॅनल्टीमुळे संघ पराभूत झाला. परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. गोलंदाज स्वतः कॅप्टन येत आहेत निखिल.
कॅप्टन आहे संगनायक रुद्र 11 या टीमचे. आणि क्लीन बोल्ट यष्ट उद्ध्वस्त दांडी मिळवली आहे. कॅप्टनने कॅप्टनला बाद केलेला आहे. अमित मोरकर जे कॅप्टन आहेत, परंतु रमेश बांद्रेची गोल्डन विकेट मिळवली आहे. दिलपेश कदम क्या बात आहे, आउटस्टँडिंग फिल्डिंग करतायत दिलपेश कदम. आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 1-11. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. हरेश नाईक यांचं देखील इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. यावेळेस चांगला चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती. इक्बाल शेख भरपूर आनंदित आहेत, ज्याप्रमाणे त्यांनी याआधी सामना जिंकला. सेलिब्रेशन त्यांचं भरपूर व्हायरल झालं. धावसंख्या 1-11. धावा येत नाहीयेत या षटकामध्ये, एकही धाव आली नाहीये आणि सलगचा आलाय हा 5वा चेंडू डॉट. निखिलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या निखिलसाठी. आणि प्रेक्षकांना विनंती असेल, पडदा सोडा बंद आणि बांबूवरती जास्त ताण देऊ नका, फोकस आहेत. जर मेडल षटक हाताळलं तर 500 रुपये अनिकेत कडून. अनिकेत राणे जे संघ मालक आहेत. आणि मेडल षटक गणेश नगर प्रीमियर लीग सीझन 3 मधील हे पहिले मेडल षटक. टाळ्या होऊन जाऊ द्या निखिल साठी. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-11. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. नेक्स्ट मॅच तन्मय, प्रतिष्ठा आणि हाय प्रोफाईल या दोन टीम मध्ये असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज आहेत गुरु या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळी ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उपस्थित. आणि येत्या डॉट बॉल. धावसंख्या 12. डे नाईट फॉर्मॅट आहे आणि पहिले आपण सामने पाहिले नक्कीच डे मध्ये, परंतु आता मला नाईट मध्ये हे सामने आपण पाहतोय, त्यामुळेच बॅटिंग करण्यासाठी थोडंसं अवघड जात आहे, थोडंसं कठीण जात आहे बॅटिंग करण्यासाठी. म्हणजे एकदा धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 1-13 ही धावसंख्या आहे. डान्सिंग डाउन द विकेट आणि यस फिंगर ऑफ फलंदाज. करावा लागतो या मॅच मध्ये. वेदांत 6-3 या टीमला. भूषण येत आहेत नवीन फलंदाज. सुरुवात खूप चांगली केली होती वेदांत 6-3 या टीमने, परंतु क्या बात आहे, पायण्या चेंडू अडवलेला आहे आणि 1+1 मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 15. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. प्रतिष्ठापणा लागली आहे या सामन्यावरती, कारण की बक्षीस पात्र ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी
एक ट्रॉफी इथून घरी घेऊन जाईल. थोडस प्रेक्षकांना विनंती असेल, समोर जे प्रेक्षक आहेत पियुषच्या बाजूला, वाईट +1 मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 17. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत दिलपेश आणि मिल्टी 1 धाव. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधील. कमबॅक करावं लागेल. 4 षटकांचा सामना आहे. 28 ते 30 धावा बनवावे लागतील या सामन्यामध्ये. वेदांत 6-3 या टीमला एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल आणि क्या बात आहे, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. हॅलो, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2/19. यस, बर्थडे बॉय साठी केक येत आहेत. विशाल यादव यांचा वाढदिवस आहे. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण. मिळते 1 धाव या चेंडूवर आणि धावसंख्या 20 धावा. हाय प्रोफाईल आणि तन्मय प्रतिष्ठान या दोन टीम मध्ये यापुढील सामना होईल. त्यामुळे आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करूया. विनंती असेल या दोन्ही टीमच्या कॅप्टनला. इक्बाल शेख, वाईट +1 मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 2/22. याआधी इक्बाल शेख यांनी सामना जिंकून दिलेला आहे. रुद्र 11 या टीमला निसटता विजय मिळवला होता रुद्र 11 या टीमने आणि त्यामध्ये शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड केल्या होत्या. इक्बाल शेख यांनी प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. टॅप करण्याचा प्रयत्न आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 23. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. बर्थडे बॉय विशाल यादव हे देखील उपस्थित आहेत. बॅकफुटला गेले, कट करतायत. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24. 3 चेंडू शिल्लक या अंतिम षटकामधील. चौकारासाठी 500 रुपये नितीन मुरकर यांच्याकडून अमित मुरकर यांच्यासाठी आणि फलंदाज झाल्या बाद. आहे 24. 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. इक्बाल शेख, क्या बात आहे, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत. एक्सपिरियन्स, भरपूर वर्षांचा अनुभव आहे इक्बाल शेख कडे आणि तो एक्सपिरियन्स या मॅच मध्ये ते दाखवत आहेत. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 25. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. इक्बाल शेख दिशेपासून भरकटत आहेत. धावसंख्या 26 आहे. अंतिम षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. पडदा सोडायचे. लहान मुलांना विनंती असेल, लहान मुलांपेक्षा मोठी मुलं जास्त पडदा पकडतायत. आणि धावबाची संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 आणि 27 धावांचं टार्गेट सेट केलंय. हाय प्रोफाईल संघ, संपूर्ण संघ आपण जो आमचा व्यासपीठ आहे त्याच्या पाठीमागे आपण यायचं आहे. टॉस आपण करूया. हाय प्रोफाईल आणि तन्मय प्रतिष्ठान या दोन टीम मध्ये. शुभम बेडेकर
वर्सेस टिनू बेडेकर. दोन सख्खे भाऊ आमने सामने असणार आहेत, त्यामुळे एक ट्रॉफी त्यांच्या घरी जाईल यात तिल मात्र शंका नाहीये. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी पियुष आणि तन्मय प्रतिष्ठान. ऋतिक टॉस साठी आपण. नक्कीच प्रथमेश समोर लाईव्हची टीम आहे, त्यांना थोडंसं प्रॉब्लेम होतोय, थोडंसं बाजूला व्हा आपण. तिथून जेवढे प्रेक्षक तिथे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपण तिकडे व्हा, भरपूर जागा आहे उभं राहण्यासाठी. प्रतीक बेडेकर, वेदांत बेडेकर यांना विनंती असेल त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. सेकंड सेमीफायनलचा सामना तन्मय प्रतिष्ठान आणि हाय प्रोफाईल टेल्सचा कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे हाय प्रोफाईल या टीमने. शुभम टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फील्डिंग करणार आम्ही. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी, कारण की सामना देखील सुरू झालेला आहे. इथे 27 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. इक्बाल शेख यांना थकवा जाणवतोय, प्रचंड मेहनत, गेली महिनाभर ते झोपले नाहीयेत या GPL साठी आणि जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न त्यांचं सत्यामध्ये उतरलेलं आहे, कारण की GPLचं आयोजन पुन्हा एकदा त्यांनी यशस्वी करून दाखवलेलं आहे. इक्बाल शेख यांच्या माध्यमातून दरवर्षी आपण गणेश नगर प्रीमियर लीग, त्यानंतर आमचे नक्कीच पाठीमागे सर्वांनी यायचं आहे. ललित बैकर असतील, करण उपाध्याय, हर्षल म्हात्रे, या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि ज्युनियर इक्बाल शेख देखील नक्कीच सकाळपासून आहेत ते वडिलांच्या सोबत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बक्षीस पात्र ही लढत आहे. स्ट्रायकिंग फलंदाज मयूर आहेत. शेवटच्या क्षणामध्ये फक्त दिशा दिली आहे आणि मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 2. 24 चेंडू 27 धाव बनवायचे आहेत रुद्र 11 या टीमला. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटकाने मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 3. टिनू प्रथम बॅटिंग आहे तुमची. गॅप मधून चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 4. सेन्सिबल बॅटिंग मयूर करतात. मयूर आणि सतीश ही जोडी आहे. रमेश गोलंदाजी मार्क वरती. या 20 फटका चांगला आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. स्वराज क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, अशीच फिल्डिंग करावी लागेल. वेदांत 6-3 या टीमला जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर, कारण की 27 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि ही गोल्डन विकेट मिळवली आहे मयूर. बॅक टू द पवेलियन. स्ट्रायकिंगला फलंदाज सतीश आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 धाव बनवलेले आहेत आणि या मॅच मध्ये रमेशने कमबॅक करून दिलेला आहे. 27 धावा डिफेंड करायच्या आहेत. 18 चेंडू 22 धावांची अजूनही गरज. बर्थडे बॉय येत आहेत, वाढदिवस त्यांचा साजरा आपण करणार आहोत विशाल यादव यांचा.
यावेळी लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज आहेत हर्षल. 21 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 18. आणि खराब गोलंदाजी, विनाशकाली विपरीत बुद्धी वाईडने. बघा तुम्हाला 27 धावा डिफेंड करायच्या आहेत. आधीच इन्व्हेस्टमेंट कमी आहे तुमच्याकडे आणि त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा धावा देतायत, ही चुकीची गोष्ट आहे. वेदांत 6-3 या टीमसाठी. रमेश बांद्रेने अवघ्या 5 धाव्यांचं षटक हाताळलं होतं आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिले. मिळते एक धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 19. चेंडू शिल्लक 17. सुपर स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक घरबसले देखील या सामन्याचा आणि गणेश नगर प्रीमियर लीग GPL चा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉल, खराब गोलंदाजी हर्षल करतायत. 3 वाईट चेंडू फेकलेत. बघा मॅच बॉल येतोय पंच. आणि हा 4था वाईट बॉल येतोय. खराब गोलंदाजी करतायत हर्षल. या षटकामध्ये 1 चेंडू आणि 5 धावा खर्च करतोय. 5 धावा रमेश बांद्रेने खर्च केल्या होत्या ओव्हर मध्ये आणि हर्षलने एका चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात. धावसंख्या आहे 10. रन बॉल इक्वेशन. 17 चेंडू 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा 5वा वाईट बॉल. खराब गोलंदाजी, हातावरती नियंत्रण नाहीये. धावसंख्या आहे 11. सॉफ्टने खेळतात आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 12. आणि हा येतोय वाईट बॉल. खराब गोलंदाजी हर्षल करतायत. 2 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये 6 वाईट बॉल. 27 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि 7वा वाईट बॉल. व्हाईट बॉल 7 टाकलेत. सॉफ्टने खेळतात. सेन्सिबल बॅटिंग करतोय. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. जिंकण्यासाठी 12 धावांची अजूनही गरज. टॅप करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत आणि मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16. 11 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. आणि हा 8वा वाईट बॉल. जर वेदांत 6-3 हा सामना पराभूत झाला तर समोर पुढे गेले होते तळाव आहे ना, 2 डुबक्या मार तिथे, कारण की 27 धावा डिफेंड करायचे आहेत. 8 वाईट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 1 धाव डिक्लेअर आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. 8 वाईट चेंडू. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. कॅप्टन करेल तर काय करेल, संघ मालक करतील तर काय करतील, हा देखील प्रश्न आहे.
गोलंदाज स्वीप करतायत, कारण की माहिती आहे सतीशला की इथून आपण सिंगलने देखील सामना जिंकू शकतो आणि सिंगल वरती भर देतोय. यावेळेस फटका चांगला आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एक धाव डिक्लेअर आहे. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल आणि सिंगल डबलच्या साह्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली. क्या बात आहे, आउटस्टँडिंग बॅटिंग करतायत सतीश या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 8 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या आहे 23. 4 धावांची गरज. टॅप केलाय आणि 2 धावा डिक्लेअर आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे रुद्र 11 या टीमने. या मॅच मध्ये 2 धावांची अजूनही गरज आहे. या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे रुद्र 11 या टीमने. स्वीप करताय, स्कोर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे रुद्र 11 या टीमला. आणि वाईड बॉल, सामना होतोय